नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। लातूरची मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बनली आहे घाणीचे भांडार। स्वच्छतेसाठी अनेकदा राष्ट्रीय स्तरावर बहुमान मिळवलेल्या लातूर शहरातील जवळपास 50 महत्त्वाची कार्यालये असलेल्या जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अक्षरशः घाणीचे आगार बनली आहे। लातूर जिल्ह्यातील हजारो लोक या इमारतीमध्ये येत असतात। या प्रशासकीय इमारतीमध्ये जागोजागी सुपारी गुटखा खाऊन थुंकलेले दिसून येते। एवढेच नाही तर शौचालयात चक्क दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत। सर्वत्र घाण दिसत आहे। अनेक वर्षापासून शौचालयाची साफसफाईच केलेली नाही। मोडके बाकडे, फरशीचे तुकडे, कुत्री झोपलेली असे दृश्य दिसून येत आहे। या इमारतीत घाणीचे साम्राज्य पसरले असून अधिकारी, कर्मचारी आणि येणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे। तरी देखील वरिष्ठ अधिकारी शासकीय इमारतीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहेत। कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालय, वन विभाग कार्यालय, नेहरू युवा केंद्र कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, उपसंचालक कार्यालय, जलसंधारण कार्यालय, कौटुंबिक न्यायालय अशी 50 कार्यालये आहेत। त्यामुळं या ठिकाणी शेतकरी, व्यावसायिक, युवक आणि पत्रकारांचीही सतत वर्दळ असते। इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर सर्वत्र घाणच घाण दिसून येते। आज शेतकरी संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे हे येथील कृषी कार्यालयामध्ये आले असताना त्यांनी हे घाणीचे साम्राज्य पाहिल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, जिल्ह्यातील रोज हजारो लोक येथील प्रशासकीय इमारतीमध्ये आपली कामे घेऊन येत असतात। त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी सदर प्रशासकीय इमारतीच्या स्वच्छतेच्या बाबतीत ठोस उपाययोजना करावी, अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। मी गजानन भिवाजी बोळंगे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष लातूर, माजी सरपंच खलंगे। मी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये आलो असता, जुन्या कलेक्टर ऑफिसच्या समोर ही इमारत आहे, इथं आलो असता इथं अनेक प्रकारचे ट्रेजरचं मेन ऑफिस आहे, इथं राज्य उत्पादन शुल्काचं ऑफिस आहे, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय देखील आहे, जलसंधारणची कार्यालय आहेत, महिला बालकल्याणचं कार्यालय आहे, महिलांचं कोर्ट आहे, विविध असे कार्यालय आहेत। इथं एवढ्या कार्यालयामध्ये एवढी घाण आहे, इथल्या अधिकाऱ्यांना माहीत नाही का गुटखाबंदी आहे। गुटखाबंदी असताना त्या अधिकाऱ्यांना गुटखा खायची परवानगी कुणी दिली? उद्यापासून या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी लावायची। गुटखा जर खाल्ला असता त्यांना तात्काळ निलंबित करून टाकायचं। गुटखाबंदी आहे ना महाराष्ट्रात, एवढे गुटखा कुठून आले? कोण विकते गुटखा? एवढी घाण होती। आणि अधिकाऱ्यांनी ही इमारत, ही प्रशासकीय इमारत आहे, जनतेची इमारत आहे, याची चांगली देखभाल केली पाहिजे। त्यांना भान राहिलं नाही अधिकारी लोकांना, ही जनतेची इमारत आहे। आणि मी म्हणतो जनतेने देखील अशा प्रकारे कुठेही थुकू नये, एवढीच माझी विनंती आहे। हे सर्व थुकलेलं काढून टाकावं, नाहीतर याच्यापासून रोगराई पसरू शकते। सामान्य माणसाच्या जीवाशी, आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कुणी दिला या अधिकाऱ्यांना? हे सर्वच्या सर्व जर नाही काढलं, तात्काळ पुसून धुवून नाही काढलं तर शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल।